त्या त्रिपुर सुंदरीला शिवशक्त्य एक रूपा विद्या सांगितलं जातं. शिवशक्ती एक रूपा, की शिव शक्ती यांचं ऐक्य झाल्याखेरीज तुम्हाला ललिता समजणार नाही. आणि मला सांगायला तुम्हाला आवडेल, ज्याच्या आयुष्यामध्ये शिव आलेत, ज्याच्या आयुष्यामध्ये शिवची उपासना त्या व्यक्तीने केलेली आहे, तर त्याच्याच आयुष्यामध्ये देवी साधना येते. आणि एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये देवी साधना जर कधी त्यांनी केलं असेल तर त्याच्या आयुष्यामध्ये शिव साधना येते. हे दोन्ही एकास एक पूरक आहे. का? देवीचं नाव आहे शिवा शक्त्यैक्य रूपा वरतून शिवज्ञान प्रदायिनी. शिवाला जर कधी कळलं की मला माझ्या ह्या भक्ताला माझं स्वतःचं आत्मरूप कळलं पाहिजे, तर माझं आत्मरूप ह्या जगामध्ये फक्त एकालाच माहिती आहे, ती म्हणजे आदिपराशक्ती. म्हणून भगवान शिव आपल्याला त्या आदिपराशक्तीपर्यंत, त्या ललिता त्रिपुर सुंदरीपर्यंत घेऊन जातात. आणि ललिता त्रिपुर सुंदरीला जेव्हा वाटतं की ह्या माझ्या भक्ताला खरं शिवज्ञान कळलं पाहिजे, म्हणून ती आपल्याला शिवांपर्यंत पोहोचवते.